नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुनला कळालेलं असतं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत. आणि तेव्हा तिला कुसुम विचारते, नक्की सांगा अर्जुन सर काय झालं, तुम्ही असे नाही वागणार. तेव्हा तो सांगतो, मला कळालं आहे की सायलीचे आई वडील जिवंत आहेत. आणि इकडे महिपत तुरुंगात गेलेला असतो आणि तेव्हा प्रियाला एक चिठ्ठी दाखवतो आणि म्हणतो वाच. आणि म्हणतो, या वरच्या सगळ्या नावांवर खुले आहेत, यांना मी मारलं आहे आणि पुढचं नाव आता प्रिया आहे. मी तुला इथून सुखरूप सोडवणार आणि मी अर्जुन आणि त्याच्या बायकोपर्यंत पोचण्यासाठी मला तुझा काटा काढावाच लागणार. म्हणजे आता तो इथून सोडून प्रियाला मारणार असतो अशी धमकी प्रियाला देत असतो. आता प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करत असते, माझं तर बाहेर कोणच नाही आहे, खरंच महिपत मला मारून टाकलं तर मी काय करायचं, मला नाही मरायचं. अशा आता प्रियाला खूप भीती वाटत असते. आणि इकडे हे सगळं शांतपणे इकडे साक्षी हे सगळं बघत असते. अर्जुनची आता महिपत एवढा पिसळलेला असतो की त्याला काहीच दिसत नसतं, त्याला फक्त त्याच्या पोरीला बाहेर काढायचं असतं. आणि इकडं तो तुरुंगात येऊन आता आपल्या प्रियाला धमकी देत असतो की मी आता तुला इथून सुखरूप बाहेर काढणार आणि तुझा काटा काढणार, असं तो तिला सांगत असतो. समजलं तुला, त्यामुळे आता तू तयार राहा, पुढचा नंबर तुझा आहे, असं तो सांगतो. आणि इकडे आता प्रिया खूपच घाबरलेली असते. आता खरंच महिपत हा प्रियाला मारेल का. तसंच आता इकडे घरी कल्पना काही सायलीशी नीट वागत नसते. आणि आता इकडे हे सगळेजण विचार करत असतात आणि म्हणतात, आई काही केल्यास नीट वागत नाही, बाबा एवढं सांगत असतात तिला की नीट वाग, तरी ती नीट वागत नाही. आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आता या तिघांचा मिळून एक प्लॅन ठरतो. अर्जुन म्हणतो, आपण आता सायलीच्या विरोधात वागायचं. आता सायलीला त्रास झाला की आईला सहन होणार नाही, त्यामुळं आता तुम्ही आणि अस्मिताताई दोघांनी मिळून सायलीला त्रास द्यायचा. त्यामुळे असं झाल्यानंतर ना आता मग आई तुमच्या विरोधात बोलेल, असं बोलल्यानंतर ना तेवढ्याच तिथं सायली येते. त्यामुळे तुम्ही तिघांनी एकमेकांच्या हातावर हात का ठेवला आहे. आता सायलीला तर काहीच कळत नसतं आता पुढे काय होईल. खरंच कल्पना सायलीवरचा राग सोडेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्न ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.